ना, बोल. बोल ग चारू, मी सांगितलेलं ते खरं होतंय की नाही? काही काय ग, असं काही नाहीये. म्हणजे काहीतरी आहे. हो म्हणजे आज बऱ्याच दिवसांनी नवीन कपडे घेतले, चांगलं वाटतंय. अच्छा, कपडे घेतले म्हणून छान वाटतंय की स्वतःला असं बघून छान वाटतंय? हो ग, म्हणजे असं वेगळं वाटतंय. बघ ना, आता सगळे मला म्हणतात मुलासारखं राहते, आज जरा मुलगी झाल्यासारखं वाटलं. आता बघच तू, प्रेम आयुष्यात कसे रंग भरत जाईल आणि काळूबाईच्या कृपेने तुला तुझ्यात दडलेली एक सुंदर चारू सापडेल. बाय. आजकाल सगळेच मॅड झालेत वाटतं. मी सुंदर का वाटते सगळ्यांना? सिरियसली सांगतो, हसतेस काय त्यात? सॉरी, पण हिरोईन तीही बॉलिवूड मधली, हे जरा अतिच होतं असं नाही वाटत का? नाही. अरे खरंच मला असं वाटतं, आय स्वेअर. अरे कुठे ती हिरोईन आणि कुठे मी? एक मिनिट. नाही म्हणजे कळत नाही मला, का आपण स्वतःला कमी समजायचं? हा, बरं काय कमतरता आहे तुझ्यात मला सांग बरं. इतकी सुंदर आहेस, इतकी देखणी आहेस. अरे बॉलिवूडच्या हिरोईन्स काही नाहीये तुझ्या समोर, यु नो. बघ, मला तरी पहिल्यांदा तुला बघून असं वाटलं की तू कोणीतरी ऍक्ट्रेस वगैरे आहेस की काय. चिल यार, चिल. माझ्या ना लक्षात येते आता सगळं. काय चाललंय असं वाटतंय तुला? आर यू फ्लर्टिंग विथ मी? अरे नो, नॉट एट ऑल. अरे हमारी इतनी जरूरत का? हा, एवढी जर हिम्मत असती तर मग आणखी काय होतं. शिव, अक्षिता, कुठे आहात तुम्ही? ओके, लिसन. बाय. मी ठेवते आता. अरे सॉरी, आय वॉज जस्ट किडिंग यार. डायरेक्ट बाय वगैरे काय? नो, रागावले नाहीये. आपण उद्या भेटतोच आहे ना, तेव्हा बोलूयात. उद्या का? अरे तूच म्हणालास ना तुझ्या घरी लहान मुलांसाठी कार्यक्रम आहे ना? हा, सॉरी. मीच तुला इन्व्हाइट केलं आणि मीच विसरतोय. आय एम सो सॉरी. बरं येशील ना उद्या नक्की? हो. ओके, बाय. वाट पाहतोय. आई, काय झालं? का ओरडतीयस? स्वतःच्या विश्वातून कधी बाहेर येणार आहेस तू? सारखा आपला फोन, फ्रेंड्स, पार्ट्या, हे झालं की बाकी काही सुचत नाही तुला? तुला बोलून तरी काय उपयोग आहे म्हणा? आई रिलॅक्स. काय झालंय? सत्या सत्या? सत्या, अरे काय झालं? दादा किती लागलंय तुला? एक मिनिट, तू आधी इकडे ये. बस आधी. बस इथे. बस हळू ये. किती लागलंय? अरे कुठे लागलंय तुला हे? बस. काय झालंय इकडे दादा भाऊजी? आणि बोल ना काहीतरी. आई, बोलायला स्कोप दिला तर बोलेन ना मी. काही झालं नाहीये, छोटासा ऍक्सिडेंट झालाय, दॅट्स इट. काय? कधी? केव्हा? कसं झालं? आई शांत हो, पॅनिक नको. ओके, थोड्याशा आरामाची गरज आहे, दॅट्स इट. नाही, आधी मी फॅमिली डॉक्टरना फोन करते, त्यांची ट्रीटमेंट घे आणि मग आराम कर. हो. आई डॉक्टरकडे जाऊन आलोय मी, हे पाहतेस ना तू. अरे पण किती रक्त गेलंय, किती डाग पडलेत. आई मी थोडा आराम करू का प्लीज? ठीक आहे, चल. दादा चल. भाई सॉरी, मला जरा लेट झाला.
दादा बाई बघ ना काहीच बोलत नाहीयेत. बाई, हे बघा, माझा माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे. ती खोटं नाही बोलणार. खरंच काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम झाला असेल म्हणून तिला उशीर झाला. याआधी कधी उशीर झाला का तिला? वेळेत येत होती ना. जाऊ दे, तुम्ही नका रागवू तिच्यावर. हा, आणि काय आहे, उशीर झाला तुला म्हणून काळजीपोटी रागवलेत, बाकी काही नाही. ओके, नको टेन्शन घेऊस तू. तुझा फ्रेश हो. हा बाई, तुम्ही झोपा. भाई तुम्ही चिडणार नसाल तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मी चिडून काय उपयोग आहे का? माझ्या चिडण्याचा तुझ्यावर काही परिणाम होतो का? आपली मुलगी तरुण आहे. तिच्या तरुणपणाची चिंता एखाद्या बापाला कशी असते, किती असते, याची तुला कल्पना आहे का? तुला फक्त एवढंच दिसतं की भाई आपला फक्त राग राग करतो, बस. नाही भाई, तसं काहीच नाहीये माझ्या मनात. भाई आज परत त्या नालायक प्रीतम पारकरने माझ्यावर हल्ला केला. काय? काय? हो भाई, आणि आज तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत 2-4 त्याचे पंटर लोक पण होते. बाई, या प्रीतम पारकरचा कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे आपण आता. हो दादा, बरोबर बोललास तू. त्याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. आपण एक काम करू, आपण ना पोलिसात कंप्लेंट करू त्याची. त्याशिवाय त्याची गाडी सरळ नाही चालणार. भाई आज तर अतिच केलं होतं त्याने. अगं, पोलिसांची गरज नाही. हा तुझा बाप जिवंत आहे ना अजून? मी एकटा पुरून उरून त्याला त्या चिरकुटला. काय रे दीपक? हो, अर्थातच. मग काय तर. आणि मीच कशाला ग? एकटा दीपक पुरेसा आहे त्याला. बरं बाळा, तुला काही लागलं नाही? बघू. नाही कुठे. पण भाई नेमकं त्याच वेळेस ना. एक काम कर, तुझा फ्रेश हो, खाऊन घे काहीतरी आणि झोप. हा, आपण बोलू नंतर. आणि बघ, भाई किंवा मी, आम्ही कोणी नाही रागवलंय तुझ्यावर. हो दादा. टेन्शन नको घेऊ, जा. सत्यजित, अहो किती वाजलेत? उठायचं नाही? उठा. असे काय बघताय? उठा ना. ओ मिस्टर वाबी साबी, चला उठा. उठा उठा, लवकर सकाळ झाली. उठा. काय हे, उठायचं नाही? अहो उठा ना. उठा उठा. काय? काय आज उठायचा मूड वाटत नाही तुमचा? का? कारण मला तू सारखं सारखं असं उठवायला हवंस. मिस्टर वाबी साबी, काय हे? निसर्गाचं संगीत. अहो पण मी इथेच आहे की, कुठे जाणार थोडी आहे. पण जर मी अशीच जवळ राहिले तर तर या चहाचं काय होणार? अरे वा, सकाळी सकाळी गरमा गरम चहा. थांबा, गरम आहे.
उठा लवकर आणि फ्रेश व्हा. ह्या स्वप्नात काही होऊ शकतं. काय होऊ शकतं? हे स्वप्न आहे. मी काही करू शकते. ह्या स्वप्नाच्या जगात काही घडू शकते. तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण मला स्वप्न होतच वाटतं. सांग ना, काय घडू शकेल? बघा, ह्या स्वप्नाच्या जगात जे जे काही घडेल त्याची जबाबदारी माझी नाही. अच्छा, काय घडेल? हॅलो, अरे काय अर्थ आहे का? नाही, पण ऍटलीस्ट जबाबदारी कोणाची ते तर सांग. अरे भाऊजी, स्वप्न बघत होतात की काय? हा वहिनी, तू कधी आलीस? सध्या तरी मीच आहे, पण लवकरच कोणीतरी येईल तुम्हाला प्रेमाने उठवणारी. तुला कसं कळलं? मला सगळं कळतं. बरं ते जाऊ दे, मी तुम्हाला काहीतरी सांगायला आले. दवाखान्यात जायचंय का? एका पायावर तयार आहे मी वहिनी. भाऊजी, अगं खरंच. तुम्ही पण ना. अहो, आईनी मला पाठवलंय तुम्हाला हे सांगायला की तुमच्यासाठी मुलगी पसंत केलीये घरच्यांनी. आणि मी तुम्हाला फोटोज दाखवायला आले. बघा ना, तुम्हाला पण नक्की आवडेल. आम्हाला तर खूप आवडलेत आमच्या जाऊबाई. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात. वहिनी प्लीज, मला तर कुठल्याही मुलीचा फोटो वगैरे नाही पाहिजे. मी इनफॅक्ट याच विषयावर आईशी बोलणार आहे. भाऊजी, अहो कदाचित. वहिनी, तू नको काळजी करूस. मी बोलीन आईशी म्हटलं ना. डोंट वरी. मी कुठल्या गाडीचं ऑइल चेक करू, चेंज करू? नाही एक काम करू का, गाडीच्या कुठला काही टायर वगैरे आवाज चेक करू का मी? दादा, हा? तुला ताप बी मला नाही ना? बस का आता मस्करी करणार का माझी? हा, नाही तसं नाही. काय चारू, भाई तुझ्या लग्नाचं बघतायत. तो तर इथून लग्न करून निघून गेल्यानंतर गॅरेज कोण बघणार? मलाच सांभाळावं लागणार ना. बरं सांगा, काय काम करू? आपण एक काम करूया, चार मम्मो दादाला आपण सोपं काम देऊयात. दादा, आता तरी तू ह्या गाडीचं ऑइलिंग कर, मग आपण हळूहळू तुझं ट्रेनिंग वाढवूयात. येस मॅडम. हळू. कुठे काय कुठे ते ऑइल कुठे आहे? इकडे. ओके. चारू, ये कल के साहब और मैडम नहीं आए अभी तक? हा, छान मम्मो, आपण रेडी, आपली गाडी रेडी. त्यांचं चॅलेंज पूर्ण करायला येणार नाहीत ते? गाडी येतेच आहे त्यांची. कुठे आहेत, कुठे ते विचारे. दादा, दादा रे काय? अरे काय काय झालं? एक पाणी घे. अरे काय दादा, एवढी फोन जोर जोरात आठवण काढते तुझी. बापरे, सत्यजित विचारी इथे आला. मी तिला या कपड्यात बघितलं तर झालं सगळा सत्यानाश. नाही नाही नाही, आणि हिचा फोटो तर नक्कीच बघितला असणार. फोटोतली चारू आणि ही चारू बघितलं की संपलंच. लगेच कळेल त्याला की ही ऑटोमोबाईल इंजिनियर नाही, साधी मेकॅनिक आहे. नाही 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 नाही, दीपक कटव कटव, पटकन हिला कटव इथून. दादा, बरं वाटतंय का आता? नाही वाटत आहे बरं. आय मीन कसं बरं वाटेल चारू, मला सांग बरं. हा, कशी राहतेस तू? अगं बाकीच्या तुझ्या वयाच्या मुली बघ कशा राहतात, छान एकदम नटून थटून. हा, मस्त मेकअप करतात, मुलींसारख्या राहतात. कशी राहतेस तू? अगं साधं काजळ, किमान साधी लिपस्टिक लावत जा ना. काय म्हणजे अगं कशी राहतेस तू चारू? हा, अगं आता आम्ही तुझ्या लग्नाचं बघतोय. कोणी आलं तुला बघायला तर या अवतारामध्ये कसं पसंत करणार तुला, सांग बरं. अरे पण दादा, हे माझे गॅरेजचे कपडे आहेत आणि चांगले कपडे घालून कसं काम करू? कुठे ठेवणार, कुठेच एवढा पैसा? हा, किती काम करणार आहे सगळं?
अगं स्वतःसाठी जग की मजा कर, मस्त जा, मस्त फिरून ये, सिनेमाला जा, पॉपकॉर्न खा, हा मैत्रिणींबरोबर हिट. कशी राहतेस तू? जा जा, मस्त मॉलमध्ये जा आणि स्वतःसाठी कपडे घे. कधी घेतले स्वतःसाठी कपडे, आठवते तुला? हे बघ दादा, माणसाचं मन चांगलं असलं की त्याला चांगले कपडे घालायची गरज नाही. आणि मला हे असेच कपडे आवडतात, सुटसुटीत आणि बेस्ट. म्हणून भाई आणि मी तुझ्यावर रागवतो ना, ते याच कारणासाठी. तुला ना आमचं स्टेटसच जपायचं नसतं. काय काय बिघडेल जरा चांगली राहिलीस तर सांग बरं मला. दादा, मला नाही आवडत रे ते मॉलमध्ये जाणं, आणि हे नाही पटत आपल्याला. आपल्याला नाही आवडत की नाही, मग आपल्या मैत्रिणी बरोबर जा की. जा, मस्त मॉलमध्ये जा, छान छान कपडे विकत घे. हा अगं मस्त सेल वगैरे लागला, ऑफर्स वगैरे, जे काय पैसे लागतील काळजी करू नकोस. जा, माझ्या वॉलेट मधून घे पैसे. दादा, खरं खरं सांग, तुला गाडी हवी आहे म्हणून कटवतेस ना मला? हे बघ दादा, तुला गाडी नाही मिळणार. आज त्या गाडीची डिलिव्हरी आहे. विश्वासच नाही ना भावावर, जराही विश्वास नाही. एवढं म्हणतोय मी की तुझ्यानंतर मलाच हे गॅरेज सांभाळायचं पण नाही. हा अगं बदलायचा प्रयत्न करतोय मी, पण नाही, विश्वासच नाही भावावर. हा हे बा चारू, जर त्या गाडीची डिलिव्हरी आज नाही झाली ना, तू हवी ती शिक्षा दे मला, ओके? पण जा जा जा, तुझ्यासाठी सांगतोय मी. दादा, अरे हा जातेस ना, जा जा जा, मस्त पैकी हवे तसे छान छान कपडे घे. हा पैशांची काही काळजी करू नकोस, हवे ते कपडे घे. हा तुझा पटकन जा. हा जे काय पैसे आहेत ना, तुला हवे ते घे. माझं वॉलेट अख्खं घेऊन जा. हा पैसे आहेत, अरे- कॅश आहेत, कमी पडले तर डेबिट कार्ड वापर, क्रेडिट कार्ड वापर, सगळं वापर, पण घेऊन ये, मस्त शॉपिंग कर. हा जा जा जा. हा चानमामू, मी सगळं काम करणार आहे, मला शिकवा मस्त पैकी. हाँ चारू नंतर मला सांभाळायचंय ना. दिखाऊंगा ना. हा आईच्या नादात माझे सगळे पैसे संपतात. काय हरकत नाही, आता जातात ते जाऊ दे, पण नंतर सगळे सूट समेत वसूल करतो की नाही बघ. Come on, निहारी. बस बस बस, मला खरंच एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये आता सत्यजित. खूप झालं हं? अति होतंय आता. अरे आपण चांगले आहोत म्हणून समोरचा माणूस चांगला असेलच ह्याची गॅरंटी नसते सत्यजित. त्या दिवशी पण ती मेकॅनिक तिला मदत केलीस तू, काय झालं रे पुढे? हा सगळे थँक्स म्हणायला तरी आली तुला. आणि आता ओळख ना पाळव त्या मुलीला वाचवायला गेला, स्वतःचा जीव धोक्यात टाकून. आणि सगळ्यात मोठी चूक, मला कळवलं नाहीस. ही अशी आहे आपली मैत्री. निहारिका, तू काय एवढं मनाला लावून घेतेस? हे बघ, जे घडलं, जसं घडलं तसं सगळं मी खरं खरं तुला सांगितलं ना. एवढ्या डिटेल मध्ये तर मी माझ्या घरी पण नाही सांगितलंय. नाही ते काही असू दे, तुला ना किंमत नाहीये तुझी जी केअर करतात ना त्यांची. कोण होती मुलगी, काय झालं? खरं सांगू, मलाही नाही माहिती ती कोण होती ते. हा म्हणजे तिचं नाव माहितीये, पण ती कोण आहे, काय करते, मला खरंच नाही माहिती. खरंच मला या व्यतिरिक्त काहीच नाही माहिती त्या मुलीबद्दल. पण निहारिका, एक सांगू, मी कधीही कोणाला कोणत्याही अपेक्षेने नाही मदत करत. अपेक्षा ठेवून मदत करावी या मतातच नाहीये मी. आणि ती मेकॅनिक मुलगी आणि ही मुलगी या दोघींमध्ये तर काही कंपॅरिझनच होऊ शकत नाही. कारण मी दोघींनाही मदत केली, आणि हिला मी अजिबात ओळखत नसतानाही हिने मला हॉस्पिटलाइज केलं, आणि उपचार पूर्ण होईपर्यंत, शेवटपर्यंत ती माझ्याबरोबर थांबली. हसायला काय झालं आता? कसं असतं ना निहारिका, आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटतो, क्षणार्धात त्या व्यक्तीबद्दल आपल्याला विश्वास वाटायला लागतो. एक प्रकारचा कम्फर्ट झोन तयार होतो. गरज आपले आई वडील लहानपणापासून आपल्याला वाढवतात, आपलं नेहमी चांगलंच व्हावं अशी त्यांची इच्छा असते. पण ते ज्यावेळी एखादी अनोळखी मुलगी आपल्यासाठी, म्हणजे आपल्या लग्नासाठी चूज करतात, तेव्हा मात्र त्या मुलीबद्दल तो विश्वास, तो कम्फर्ट झोन नाही वाटत आपल्याला. असं का होत असेल का? अशा वेळी आपण नेमकं काय करावं सांग ना. घरचे म्हणतील त्या व्यक्ती बरोबर लग्न करून टाकायचं मुकाटपणे. ती व्यक्ती माहिती नसताना, तिच्यावर प्रेम नसताना, आणि दुसऱ्या बाजूला ती अनोळखी व्यक्ती आहे जिच्याबद्दल आपल्याला
विश्वास वाटतो, जिच्याबरोबर आपला एक कम्फर्ट झोन तयार झालाय, अशा व्यक्तीला आपण विसरून जायचं.